गुरुवारी म्हणजेच 21 ऑगस्टला लोकसभेनंतर राज्यसभेत ऑनलाईन गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयक 2025 हे मंजूर करण्यात आले। आता राष्ट्रपतींकडून मंजुरी मिळाल्यानंतर हे विधेयक कायदा म्हणून लागू केलं जाणार आहे। ऑनलाईन गेमिंग विधेयकाचा मुख्य उद्देश ई-स्पोर्ट्स आणि सोशल गेम्सना प्रोत्साहन देण्याचा आहे। तसंच या विधेयकामुळे ऑनलाईन बेटिंग आणि रिअल मनी गेमिंगवर देखील पूर्णपणे बंदी घातली जाणार आहे। अशा परिस्थितीत ऑनलाईन गेमिंग बिलाबद्दल बॉलिवूड इंडस्ट्री आणि आजी माजी खेळाडूंची सुद्धा धाकधूक वाढल्याचं पाहायला मिळतं। ऑनलाईन गेमिंग विधेयकाच्या अंतर्गत ई-स्पोर्ट्सला आता भारतात अधिकृत खेळाचा दर्जा मिळेल। क्रीडा मंत्रालय आता ई-स्पोर्ट्ससाठी नियम आणि मार्गदर्शक तत्व जारी करणार आहे आणि यासोबतच यासाठी एक प्रशिक्षण अकॅडमी आणि संशोधन केंद्र देखील स्थापन केलं जाईल। राष्ट्रीय क्रीडा धोरणात ई-स्पोर्ट्सचा समावेश करण्याची आणि खेळाडूंसाठी प्रोत्साहन योजना चालवण्याची तयारी देखील सुरू झाली आहे। ऑनलाईन गेमिंग विधेयकातील तरतुदी काय आहेत तर ऑनलाईन गेमिंग विधेयकात देशात कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन जुगार, सट्टेबाजी आणि रिअल मनी गेम खेळण्यास परवानगी दिली जाणार नसल्याची तरतूद करण्यात आली आहे। यामुळे आता बँका आणि वित्तीय संस्थांना अशा गेमशी संबंधित व्यवहारांवर बंदी घालावी लागणार आहे। माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अंतर्गत हे प्लॅटफॉर्म ब्लॉक केले जातील। व्यसन, आर्थिक नुकसान, फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग सारख्या समस्या टाळण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आल्याचं सरकारने संसदेत सांगितलंय। त्याचबरोबर आता ऑनलाईन गेमिंग उद्योगात जाहिरातींवरील खर्चाला कात्री लागेल, जो खर्च सुमारे 2 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 17.46 हजार कोटी रुपये आहे। तसंच या विधेयकामुळे बॉलिवूड अभिनेते आणि क्रीडा क्षेत्रातील मॅनेजमेंटची चिंता वाढली आहे। रिअल मनी गेम्सच्या जाहिरातींमुळे अडचणी येण्याची भीती या लोकांमध्ये आहे। म्हणूनच त्यांनी क्लायंटच्या जाहिराती, विशेषतः सोशल मीडियावर दिसणाऱ्या जाहिराती या कमी करण्यास किंवा काढून टाकण्यास सांगितलंय। दरम्यान एका वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार ड्रीम 11चा बीसीसीआय सोबतचा 3 वर्षांचा प्रायोजकत्व करार देखील धोक्यात आलाय। सरकारच्या या निर्णयावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ही रील जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।